महानगरपालिका निवडणुकानंतर एकत्र येण्यावर चर्चा झाली होती. आमदार शशिकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की यापूर्वी महानगरपालिका निवडणुकानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती. त्या चर्चांचा उल्लेख करत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेत दिले. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आली आहे. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अजित पवार गटात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली असून पक्षाची पुढील दिशा, निर्णय प्रक्रिया आणि रणनीती याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पक्षाची ताकद एकत्र आणण्याची गरज असल्याचे मत अनेक नेते व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की कोणताही निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही. पक्षातील ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि संघटनेची भूमिका लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतले जातील. मात्र भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूचक विधान त्यांनी केले. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय विश्लेषकांमध्ये विविध तर्कवितर्क मांडले जात असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात या चर्चांना नेमके कोणते वळण मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पक्षाच्या संदर्भामध्ये एकत्रित करण्याच्या संदर्भात काय काय चर्चा करायच्या, त्याच्या 5-7 बैठका झाल्या. 8-10 दिवसापूर्वीच आम्ही जयंत पाटील साहेबांच्या बंगल्यावर बसलो होतो. तेव्हा दादा आणि आम्ही सगळेजण बसलो होतो. आज खरं सांगायला काय माणूस तो हयात नाहीये, परंतु आम्ही काही गुप्तता पाळली होती. मला वाटतं की त्यावेळेला हे सगळं झालं होतं आणि ते झाल्यानंतर आम्ही पवार साहेबांकडे कृषी प्रदर्शनाच्या वेळेला आम्ही सगळेजण गेलो होतो. दादा पण तिथे आले होते. त्यावेळेला चर्चा झाली होती आणि आम्हीच असं ठरलं की आता जिल्हा परिषद पंचायत समितीला प्रचार एकत्र करायचा. सर्रास जिथं होईल तिथे घड्याळा उमेदवार उभे करायचे. जिथं डिस्प्यूट वाटते तिथे आपण तुतारीवर लढवायचा, असा प्रकारचा निर्णय झाला. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शनिवारी कोरेगावात शोकसभा. कोरेगाव तालुक्याच्या विकासात अतुलनीय योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 10:30 जुना मोटार स्टँड येथील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. अजितदादा पवार यांनी कोरेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कायापालट झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी कोरेगाव शहरात गुरुवारी सर्वपक्षीय बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 11 वाजता स्वर्गीय आमदार दत्ताजीराव बर्गे सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत शनिवारी शोकसभा घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या शोकसभेस कोरेगावकर नागरिकांनी तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी भाजपची कारवाई. कराड उत्तरमधील 3 जणांची 5 वर्षांसाठी हकालपट्टी. भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा संघटनेने पक्षविरोधी काम केल्याच्या आरोपाखाली कराड उत्तर विधानसभा क्षेत्रातील 3 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या सूचनेनुसार संबंधितांचे प्राथमिक सदस्यत्व स्थगित करून त्यांची 5 वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये रामकृष्ण वेताळ, महादेव साळुंखे आणि सचिन नांगरे यांचा समावेश आहे. संबंधित व्यक्ती पदाधिकारी असल्याने त्यांना तात्काळ पदमुक्त करण्यात आल्याचे जिल्हा कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा कार्यालय सातारा येथून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली असून याबाबतची माहिती खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले, जिल्हा निवडणूक प्रभारी तथा संपर्क मंत्री श्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही भाजप जिल्हा संघटनेने दिला आहे. कोरेगाव तालुक्यात गणेशवाडी मधवापूरवाडी येथे घरफोडी. 63,500 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास. गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्यातील गणेशवाडी मधवापूरवाडी येथे अज्ञात चोरट्याने
घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गणेशवाडी मधवापूरवाडी येथील रहिवासी अशोक शामराव जाधव वय 59 यांच्या राहत्या घरात दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी 11:30 ते दुपारी 1:10 दरम्यान ही चोरी घडली. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप कशांतरी तोडून घरात प्रवेश केला व सुमारे 20 वर्षापूर्वीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे मंगळसूत्र, मिनी मंगळसूत्र, अंगठ्या, वेडण, कुडक्यांचा जोड, बुगडी, नाकातील चमक्या, चांदीचा छल्ला, जोडवी, पट्ट्या, झुमके, कानातील वेल, नथम्या तसेच लेडीज मनगटी घड्याळ यांचा समावेश असून एकूण अंदाजे किंमत 63,500 रुपये आहे. घटनेनंतर फिर्यादी यांनी घरात व परिसरात शोध घेतला, मात्र चोरीस गेलेला माल मिळून आला नाही. अखेर दिनांक 30 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारोड पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार हनुमंत शिंदे तपास करत आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा तालुका पोलीस ॲक्शन मोडवर 4,89,000 रुपयांचा अवैध दारूसाठा व वाहन जप्त. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानुसार सातारा तालुका पोलीस दलाने धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत एकूण 4,89,200 रुपये किमतीचा अवैध दारूसाठा व 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दिनांक 29 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागात गस्त घालत असताना दरेखुर्द गावच्या हद्दीत महादरे रोडच्या कडेला संशयास्पद अवस्थेत मारुती स्विफ्ट कार आढळून आली. गाडीतील इस्माकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व तपासणीस अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 2 पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारूचे 9 बॉक्स अंदाजे 39,200 रुपये तसेच 3,50,000 रुपये किमतीचे 4 चाकी वाहन असा एकूण 4,89,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार मालोजी चव्हाण करत आहेत.